1 डिसेंबर राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर आता संपलेला आहे। आता मुख्य परीक्षेसाठी आपल्याकडे आहेत आता इथून 5 महिने, म्हणजे एप्रिलमध्ये तुमचा मुख्य परीक्षेचा पेपर होणार आहे। आणि मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम बघता त्यामध्ये मराठी विषय हा अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडतो। तर या कमी दिवसांमध्ये आपल्याला मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क कशा पद्धतीने घेता येईल, जास्तीत जास्त गुणांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचता येईल, या संदर्भातलं आजचं हे लेक्चर आहे। आणि आजचं जे काही लेक्चर आहे ते फक्त मराठी व्याकरणा संदर्भातलं असणार आहे। त्यामध्ये शब्दसंग्रह समाविष्ट नाही, त्यामध्ये उतारे हा पाठ समाविष्ट नाही। मित्रांनो, यामधून फक्त आणि फक्त आयोगाचा जो काही अप्रोच आहे आतापर्यंतचा तो संपूर्ण अप्रोच तुमच्या समोर मी मांडणार आहे। 2021, 22 आणि 23 ह्या तिघ वर्षांमध्ये कशा पद्धतीने आयोग बदलत गेलेला आहे किंवा कशा पद्धतीने प्रश्न तिथे विचारण्यात आलेले आहेत आणि एवढ्या कमी दिवसांमध्ये आपण जास्तीत जास्त गुणांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचू शकतो या संदर्भातलं जास्तीत जास्त 15 ते 20 मिनिटाचं हे लेक्चर असणार आहे। हे लेक्चर अगदी सर्वांनी बघावं अशा स्वरूपाचं हे लेक्चर आहे। नमस्कार, मी लक्ष्मण चौधरी सर्वांचं लक्ष मराठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सहर्ष स्वागत करतो। चला, तुमचा जास्त वेळ न घेता प्रत्यक्ष आपण लेक्चरला सुरुवात करूया। आपलं टार्गेट आतापर्यंत तुम्हाला पेपरमध्ये मिळत असतील मराठीमध्ये आतापर्यंत तुम्हाला 50 प्रश्नांपैकी 40, 38, 42 पर्यंत तुम्ही पोहोचत असाल। पण हे लेक्चर बघितल्यानंतर तुम्ही निश्चितच तुमचा स्कोर तिथे वाढणार आहे। आपलं टार्गेट आहे 45 प्लस, 45 प्लस, समजलं का? म्हणजे 45 प्लस प्रश्न आपले कसे बरोबर आले पाहिजे। सर येतील का एवढे? 100%। बघा आता पुढे, कारण की फक्त आणि फक्त मी तुम्हाला सांगितलं की आयोग समोर ठेवा। आयोगच आपला अतिशय जवळचा मित्र आहे आणि लवकरात लवकर आपल्याला सर्व कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर निश्चित स्वरूपाने आपल्याला तिथे मार्क मिळवता येतील। बघा 2021 चा जो काही पेपर होता आपला, तर 2021 ला व्याकरणावरती 33 प्रश्न विचारलेली होती, शब्दसंग्रहावरती 12 प्रश्न होती आणि ठरल्याप्रमाणे जो काही उतार्यांचा पार्ट आहे त्यावरती 5 प्रश्न ठरल्याप्रमाणे विचारलेले होते। 2022 मध्ये बघा 2022 मध्ये व्याकरणावरती 28 प्रश्न विचारलेले होती, शब्दसंग्रहावरती त्या ठिकाणी 17 प्रश्न आणि उतार्यांवरती 5 प्रश्न। आता इथं प्रश्न विचारण्याची काही संख्या आहे तिथं कमी जास्त होऊ शकते, याबद्दल काही अडचण नाहीये। ओके, मग आता जी काही प्रश्न विचारण्याची संख्या कमी जास्त होऊ दे, आपण प्रश्न विचारण्याची काही पद्धत आहे त्यावरती बोलणं, त्यावरती आयोगाच्या क्वेश्चन पेपर विश्लेषित होणं, समजणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। कारण की आता सध्या आयोग, आता बघा इथं 23 ला 32 प्रश्न, 13 प्रश्न आणि 5 प्रश्न अशा पद्धतीने 21, 22, 23 चा प्रश्न विचारण्याचा जी काही म्हणजे प्रश्न विचार जी काही पद्धत आहे आतापर्यंत अशा पद्धतीने राहिलेली आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायचं आहे की जे काही आता 40 प्रश्न अगदी सर्वांना येतात, बरोबर? म्हणजे मी सांगतो तुम्हाला की 40-42 पर्यंत सर्वजण पोहोचू शकतात। पण मेरिट कुठं ठरतंय आपलं? तर मेरिट आपलं ठरते आहे म्हणजे 7 ते 10 मार्कांमध्ये इथं आपल्याला मेरिट ठरते। म्हणजे इथं जर तुम्ही त्या ठिकाणी मार्क्स मिळवले, इथपर्यंत तुम्ही पोहोचले 7 ते 10 मध्ये, तर तुम्ही त्या ठिकाणी काय करतात, पोस्टमध्ये सिलेक्ट होतात। आणि हे सर्व आता संपूर्ण जे काही त्या ठिकाणी आता राज्यसेवा पूर्वचा पेपर पार पडला मुख्यपर्यंत या सर्व गोष्टी अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करवून घ्यायच्या आहे। मग त्याकरता आयोगाचा मी एक त्या ठिकाणी 21, 22 आणि 23 चा एक म्हणजे एक विश्लेषण केलेलं आहे, एक ॲनालिसिस केलेलं आहे आयोगाच्या क्वेश्चन पेपरचं। आणि त्या आयोगाच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्ही बघताय की इकडे सुद्धा तेच 8-10 घटक आहे, इकडे सुद्धा तेच 8-10 घटक आहे आणि इकडे सुद्धा तेच 8 ते 10 घटक आहे, समजलं का? आणि आपण बघितलं आकडा काय आहे। आपण जर 21 मध्ये बघितला, 22 मध्ये बघितला, 23 मध्ये बघितला, तर 2 ठिकाणी 32 प्रश्न होते व्याकरणावरती आणि एका ठिकाणी प्रश्न किती होते, तर 28 प्रश्न होते। त्याच्यापैकी जे 10 टॉपिक मी तुम्हाला सांगणार आहे 21 मध्ये, जे 10 टॉपिक 22 मध्ये सांगणार आहे, जे 7-8-10 टॉपिक मी तुम्हाला 23 मध्ये सांगणार आहे, तिथं प्रश्न विचारण्याची संख्या बघा की आता 3 वर्षापासून प्रश्न कशा पद्धतीने विचारण्यात आलेली आहे। बघा, सर्वात पहिला महत्त्वाचा घटक की वर्ण विचार, तिथे 2 प्रश्न विचारलेली, कधी 21 ला, त्याच्यानंतर त्या ठिकाणी 22 ला सुद्धा 2 आणि इकडे 23 ला सुद्धा 2। पण प्रश्न विचारण्याची काही पद्धत आहे ती थोडी वेगळ्या पद्धतीची आहे। म्हणजे आधी 21 च्या अगोदर 20 ला असेल, 19 ला असेल, 18 ला असेल की जी प्रश्न विचारली जात होती तर ती वेगळ्या पद्धतीने विचारली जात होती। पण आता पेपरमध्ये जे प्रश्न विचारले जात आहेत तर तुम्ही जे अभ्यासताय त्याच्या पलीकडे जाऊन प्रश्न सध्या विचारले जात आहेत। मग तिथे आपल्याला मार्क घ्यायचे, मग ते मार्क घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार त्या संदर्भातलं आजचं लेक्चर आहे। ओके, आणि मी काय करतो आता हे झाल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की मी काय करतोय की 21 ला कोणती नवीन प्रश्न विचारले राज्यसेवा मेन्सला, 22 ला कोणती नवीन विचारली, 21 ला कोणती नवीन विचारली, 23 ला कोणती नवीन विचारली, तर त्याचं संदर्भासहित विश्लेषण मी करून देणार आहे। त्याच्यानंतर नंबर 2 चा घटक, इकडे संधीला बघा 4 प्रश्न होती, इकडे संधीला 2 प्रश्न होती, इकडे संधीला 1 प्रश्न होता। म्हणजे प्रत्येक वर्षी टॉपिक आहेच, त्यावरती प्रश्न आहेच। मग सांगण्याचा उद्देश एक आहे
की तुम्हाला जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने हे टॉपिक अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करायचे आणि इतर उरलेले जे काही प्रश्न आहेत किंवा उरलेले जे काही त्या ठिकाणी 7-8-10 प्रश्न आहेत तर इतर टॉपिक मधनं ती प्रश्न विचारले जातात. म्हणजे एवढी टॉपिक जर तुम्ही केली तर हक्काचे मार्क्स इकडे तयार होऊन जातात. नामावरती एक प्रश्न इकडे विचारलेला होता, इकडे एक होता, इकडे 2 प्रश्न विचारलेले होते. म्हणजे 3 वर्ष त्या ठिकाणी त्या घटकावरती प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आणि नामावरती थोडं वेगळ्या पद्धतीची प्रश्न 2023ला विचारलेली होती. काही प्रश्न सुद्धा मी आयोगाचे घेतलेले आहेत. क्रियाविशेषण अव्यय म्हटल्यानंतर 3 प्रश्न, इथे 1 होता, इथेही 1 प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर आता बघा 2021ला शब्दगी अव्ययावरती प्रश्न नव्हता, पण सर्वात महत्त्वाची गोष्ट काय की 2022ला आणि 2023ला सातत्याने 2 वर्षी प्रश्न विचारलेत. 2022ला तर 3 प्रश्न विचारलेली होती, 2023ला एकही प्रश्न विचारलेला नव्हता. प्रयोगावरती 2021ला नव्हता, मग आता 2022ला 23ला 100% प्रश्न इकडे 3 होते, इकडे 2 होते. आता 2023ला जो काही प्रश्न विचारलेला होता ज्यातला एक तर तो थोडा वेगळ्या पद्धतीचा विचारलेला होता. मी तुम्हाला संदर्भ पण सांगतो. डॉक्टर राजशेखर हिरेमठ साहेबांनी जे काही प्रयोगाची वैशिष्ट्ये सांगितले प्रत्येक प्रयोगाची, त्या प्रयोगाच्या वैशिष्ट्यांमधला प्रश्न तिथे जशाच्या तसा विचारलेला होता, पर्यायही बदललेले नव्हते. अलग लक्षात. त्यामुळे संदर्भासहित मी हे सर्व तुम्हाला प्रूव्ह करून दाखवणार आहे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी समासावरती एक प्रश्न, इकडे समासावरती 2 प्रश्न होते, इकडे समासावरती 2 प्रश्न होते. आता इकडे मित्रांनो समासावरती जे 2 प्रश्न विचारले गेलेत ना, तर थोर व्याकरणकार मोरोकेशो दामले यांच्या पुस्तकातलं जसंच्या तसं स्टेटमेंट विचारलेलं होतं, जसं तसं उदाहरण घेतलेलं होतं. उपमान पूर्वपद म्हणजे मध्य पदलोपी समासाचा जो काही उपप्रकार आहे त्याच्यावरती इकडे वेगळ्या स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता. तो प्रश्न सुद्धा मी पुढे घेतलेला आहे. आणि सर्वात जास्त प्रश्न प्रत्येक परीक्षेला हायलाइट राहिलेला घटक तो म्हणजे वाक्यांचे प्रकार. मग त्यामध्ये संकलन असेल, त्याच्यामध्ये रूपांतर आणि पृथक्करण, सर्व प्रकार त्यामध्ये विचारले जातात. एकूण किती प्रश्न विचारली? 10 प्रश्न 21ला, 22ला 5 प्रश्न होती. पुन्हा त्या ठिकाणी 23ला किती प्रश्न विचारलेली? 23ला सुद्धा 9 प्रश्न त्या ठिकाणी विचारलेली होती. बरोबर. म्हणजे अशा पद्धती वाक्यांचे प्रकार महत्वाचा. पण संकलन असेल, रूपांतर असेल, पृथक्करण असेल, मग त्या संकल्पना कशा पद्धतीने क्लिअर करायच्या? विरामचिन्ह 1, इकडेही 1 आणि इकडे 4 प्रश्न. 23ला तब्बल 4 प्रश्न विरामचिन्हांवरती विचारलेली होती. म्हणजे कोणत्या टॉपिकवरती आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने भर द्यायचा आहे. बघा आता मोजले आपण जर मोजले तर किती टॉपिक येतात? 1 2 3 4 5 6 7 8 9 टॉपिक. प्रत्येक ठिकाणी 9 टॉपिक आहे. त्या 9 टॉपिक मध्ये इकडे 2 ठिकाणी 9, इकडे तर 7च आहे. बरोबर. ह्या 9 टॉपिकवरती इकडे 21ला तब्बल ह्या 7 टॉपिकवरती 22 प्रश्न आतापर्यंत विचारलेली आहेत. त्यानंतर त्या ठिकाणी 22ला 20 प्रश्न विचारलेली होती आणि 23ला या 9 टॉपिकवरती तब्बल 24 प्रश्न विचारलेली होती. म्हणजे इकडे जर आपण एकत्रित प्रश्न बघितली, जर 22चा जर आपण विचार केला तर व्याकरणावरती 28 प्रश्न होती आणि इकडं 32 प्रश्न होती. त्या 32 पैकी 24 या 9 टॉपिकवरती प्रश्न विचारलेली होती. म्हणजे विचार करा तुम्ही की किती महत्वाचे हे टॉपिक आहेत. मग सर आधी जर आपण अनालिसिस केलं तर किंवा आधीच्या क्वेश्चन पेपर बघितल्या तर हेच टॉपिक जास्तीत जास्त हायलाइट करण्यात आलेली आहे. समजलं का? पण जिथून आयोगाचा पॅटर्न बदललेला, जिथून आयोग प्रश्न विचारण्याची पद्धत त्या ठिकाणी बदलवते आहे, तर तेच त्या ठिकाणी मी इथं तुम्हाला सांगितलं, हे विश्लेषण करून दिलं. सर्वांनी बघावं अशा स्वरूपाचं हे लेक्चर आहे. आता बघा पुढे, सर्वात महत्त्वाची गोष्ट पुढे जाण्याच्या आधी आपलं जे काही लक्ष मराठी अकॅडमीचं यूट्यूब चॅनल आहे, त्यानंतर टेलिग्राम चॅनल आहे. अजूनही ज्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी आवर्जून करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, जी बॅच तुमचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्कोर वाढवणार आहे ती बॅच मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. त्यामध्ये टोटल म्हणजे राज्यस्व मुख्य तर आहेच, संयुक्त गट ब क, समजलं का, त्या पेपरमध्ये विचारलेलं मराठी त्याच्या सुद्धा क्वेश्चन पेपर मी या बॅचमध्ये अनालिसिस केलेले आहेत. क्वेश्चन पेपर आहे, उत्तर तालिका आहे, अंतिम उत्तर तालिका, आणि त्याच्यानंतर पुढे लेक्चर आहे त्या संपूर्ण क्वेश्चन पेपरचं. आणि त्या संपूर्ण क्वेश्चन पेपरचं लेक्चर मी संपूर्ण थोर व्याकरणकार यांचा आधार घेऊन, यांच्या संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन ते लेक्चर त्या ठिकाणी बनवलेली आहे. त्या बॅचची फी फक्त मित्रांनो 499 रुपये आहे. सेपरेट ती बॅच घेतली. त्या बॅचमध्ये एकूण रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला किती मिळणार? ते 50 प्रश्नपत्रिकांचा समावेश त्यामध्ये. ती संपूर्ण लेक्चर तुम्हाला फक्त 499 रुपयामध्ये मिळणार आहे. आणि हीच बॅच खरं सांगतो तुमचा स्कोर वाढवणारी बॅच आहे. फक्त मी तुम्हाला एकच सांगतो, आजही सांगतो, उद्याही सांगणार, केव्हाही सांगणार, फक्त एकच गोष्टी म्हणजे कोणती? फक्त आणि फक्त आयोग. आयोगाचा अनालिसिस, आयोग प्रॉपर परिपूर्ण आयोग आपल्या सोबत असला, आतापर्यंत झालेल्या क्वेश्चन पेपर सोबत असल्या 100% नाही 200% स्कोर वाढणार म्हणजे वाढणार आपला. समजलं का? मी तुम्हाला एक सांगतो की डेमो बघूनच आपली बॅच खरेदी करा. त्यामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला वैशिष्ट्य बघा की ह्या सर्व गोष्टी त्यामध्ये समाविष्ट आहेतच. बरोबर. जे मी तुम्हाला आत्ता बोललो ते संदर्भासहित विश्लेषण आहे. थोर व्याकरणकार जर आपण बघितलं तर मोके दामले आहेत, डॉक्टर राजशेखर हिरेमठ आहेत,
विका राजवाडे आहे, मोरा वाळिंबे सरांचं पुस्तक आहे, डॉक्टर सुनील रामटेके आहे, मोनेश्वर साने आहे, मपा सबनीस आहे, अरविंद मंगरुळकरांचं पुस्तक असेल, कृष्णा शशी चिपळूणकरांचं पुस्तक असेल, संपूर्ण पुस्तकांचा संदर्भ घेऊन ही बॅच आपण बनवली आहे. जी बॅच अशा पद्धतीने बनवली आहे त्या स्वरूपातच व्याकरणाची बॅच बनवली म्हणजे 100% जिथे मी तुम्हाला सांगितलं 7 ते 10 मध्ये जो स्कोर विद्यार्थ्यांचा म्हणजे तुमचा स्कोर जो काही आहे तो स्कोर त्या ठिकाणी वाढला पाहिजे, तर या स्वरूपात तो वाढणार आहे. हे घेण्यामागचं कारण की आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्न बघा, आता 21ला प्रश्न विचारलेला होता, वाक्य संकलन फक्त आपल्याला एकच गोष्ट माहिती असते, पण आपण त्या स्वरूपाने अभ्यास केला पाहिजे आता की वाक्य संकलनासंदर्भात योग्य पर्याय निवडा. म्हणजे तुम्हाला वाक्य संकलन काय आहे पूर्ण कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर तुम्हाला उत्तर तिथं प्रश्नाचं येते आहे. ओके, म्हणजे आता 2 किंवा अधिक वाक्य हवीत, 2 किंवा अधिक वाक्यांचा संबंध नसावा, बरोबर, एकमेकांचा संबंध नसावा, म्हणजे अशा प्रकारचे पर्याय पुन्हा त्या ठिकाणी 4 पर्याय आपल्याला देण्यात आलेली आहेत. सांगण्याचा उद्देश काय, 50 प्रश्न असतात, बरोबर, त्या 50 प्रश्नांचे मराठी 50 प्रश्न इंग्रजी आपल्याला तेवढ्या वेळेमध्ये प्रॉपर पद्धतीने सोडवता आलं पाहिजे. त्याकरिता सर्वात महत्त्वाची गोष्ट आयोगाचे क्वेश्चन आणि आपला सातत्याने असलेला सराव. समजलं का? आपण त्या स्वरूपाची टेस्ट सिरीज सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे उपलब्ध करून देणार आहोत, बरोबर, त्याबद्दल काही अडचण नाही, म्हणजे सराव तुमचा चांगल्या पद्धतीने होणार. त्यानंतर 21ला पुन्हा प्रश्न विचारलेला केवळ वाक्य संदर्भात. आता केवळ वाक्य संदर्भात फक्त आपल्याला एकच गोष्ट माहिती असते, ती म्हणजे ज्या वाक्यरचनेमध्ये एकच कर्ता आणि एकच क्रियापद किंवा एकच उद्देश एकच विधेय असतं ते केवळ वाक्य असतं, फक्त एवढं माहिती आहे. पण इथं प्रश्न विचारताना कसं 3 पर्याय पुन्हा त्याचे 3 उपपर्याय, फक्त म्हणजे 4 उपपर्याय. मला सांगण्याचा उद्देश एकच आहे तुम्हाला की आता बघा की एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठेवून वाक्यातील क्रियापदांशी धातू साधिते, नामे, विशेषणे बनवावी लागतात. हे स्टेटमेंट अत्यंत महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुमची कन्सेप्ट क्लिअर नाही तोपर्यंत हे स्टेटमेंट तुम्हाला समजणार नाही. मग अशा प्रकारची विचारलेले जे काही प्रश्न आहे त्या प्रश्नांची सिरीज मी आपल्या युट्यूब चॅनलवरती सुरू करतोय. ओके, त्यानंतर पुढे बघा, आता 2021चाच प्रश्न आहे हा. एक नवीन प्रश्न त्या ठिकाणी आयोगाने विचारलेला होता की आता फक्त शब्द जातींवरती प्रश्न विचारला जात होता, इथं 4 शब्द जाती दिलेले आहेत, वाक्य दिलेली आहेत आणि त्या वाक्यांचं म्हणजे शब्द जात बदलून तुम्हाला वाक्य बनवायला सांगितलेलं आहे. म्हणजे किती मोठ्या प्रमाणामध्ये हा वेळ त्या ठिकाणी जाणार आहे. त्याकरता आपला सराव कशा पद्धतीने असला पाहिजे, आपल्या कन्सेप्ट त्या स्वरूपाच्या क्लिअर असल्या पाहिजे. म्हणजे इकडे नाम बदलवून इथं विशेषण तयार करा सांगितलंय, इथं विशेषण बदलून सर्वनाम तयार करा सांगितलंय, क्रियापद बदलून क्रियाविशेषण तयार करा, क्रियाविशेषण बदलून क्रियापद तयार करा. म्हणजे अशा पद्धतीने शब्द जाती बदलून उदाहरण सांगितलेली आहेत. त्यानंतर पुढे प्रश्न विचारलाय बघा, संधीवरती सरळ सरळ प्रश्न विचारला जात होता आधी की समजा हे उदाहरण जर दिलेलं असेल की दिग्विजय या शब्दाचा योग्य संधी विग्रह ओळखा, अशा प्रकारचा प्रश्न तिथे विचारला जात होता. पण तिथे काय विचारला, या शब्दाची संधी ओळखा. आता इथं 100% कन्फ्युजन होण्याची दाट शक्यता. आता संधी म्हटल्यानंतर इथं अशा पद्धतीने आलेलं आहे तर उत्तर पहिलं देऊन बरेच विद्यार्थी मोकळे होतील. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्हाला विचारले इथं संधी, मग संधी म्हणजे कसं रे मित्रांनो, आता इथं आलेला हा दीर्घई आलेला आहे आणि हा ग आलाय व आलाय, जरा तिघांचं एकत्रीकरण जर केलं तर ते अशा स्वरूपाचं होत होतं, म्हणजे चुकीचंच होतं. तुम्हाला फक्त संधी विचारली आहे. काही जण म्हणतील की सर या प्रश्नामध्ये हा पर्याय किंवा हा प्रश्न रद्द व्हायला पाहिजे, असं काहीच नाही. संधी म्हणजे काय, जोडणी. समजलं का? म्हणजे तिथे त्या ठिकाणी बघा आता ग आणि व या दोघांचं एकत्रीकरण झालंय, ही झाली संधी. समजलं का? म्हणून त्या ठिकाणी आपण जर लक्ष दिलं हे चुकीचं होतं, कारण की तो व न होता ना, बरोबर का? त्यानंतर 4 पर्यायामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हा फक्त आपल्याला विग्रह करून दिलेला होता, आपल्याला संधी विचारली आहे. संधी म्हणजे काय, जोडणी कशा पद्धतीने झाली आहे, हे 2 वर्ण एकत्र आलेली ही झाली संधी, म्हणजे हे उत्तर त्याचं बरोबर आहे. अशा स्वरूपाने आपण प्रश्नांचा सराव करणं गरजेचं आहे. आता हे 21ला विचारलेले प्रश्न आहेत, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न तशा स्वरूपाचा आहे की त्याचं पृथक्करण करून दिलं आहे आपल्या भाषेमध्ये, की त्याचा परिपूर्ण विग्रह करून दिला आहे आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे या पद्धतीने तुमचा सराव झाला पाहिजे की आयोग ज्या पद्धतीने बदलते आहे. त्यानंतर पुढे बघा, आता हा पुढे जाण्याच्या आधी एक महत्त्वाची गोष्ट ते सांगितलं तुम्हाला आयोगाच्या क्वेश्चन पेपर संदर्भात, जी आता हे जी दुसरी त्या ठिकाणी महत्त्वाची बाब आहे, तर यामध्ये संपूर्ण व्याकरण त्याच्यानंतर संपूर्ण शब्दसंग्रह गोष्टी आणि चित्र स्वरूपामध्ये परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर आणि 3 नंबरला उत्तराची सुद्धा लेक्चर त्यामध्ये तुम्हाला उपलब्ध असणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट त्या बॅचची फी 4099. पण आत्ता जर तुम्ही ते बॅच खरेदी केली 2099 मध्ये तुम्हाला पूर्ण ती बॅच मिळणार आहे. आणि त्याबरोबरच आयोगाची जी काही परिपूर्ण बॅच आहे 50 लेक्चरची टोटल बॅच, ही बॅच जर तुम्ही घेतली 2099 ची तर ती बॅच तुम्हाला मोफत असणार आहे. म्हणजे एकाच फी मध्ये तुम्हाला 2 बॅचेस. त्याच्यानंतर त्या ठिकाणी त्याच बॅच मध्ये तुम्हाला
3 प्रकारच्या नोट्स उपलब्ध असणार, म्हणजे घटकनिहाय नोट्स आहे, शब्दसंग्रहाच्या नोट्स आहे आणि फ्लो चार्ट नोट्स. म्हणजे काय की उद्या दिवशी तुमचा पेपर आहे, तुम्हाला आदल्या दिवशी किंवा 2 दिवसात पूर्ण व्याकरण रिवाइज करायचं आहे. ती फ्लो चार्ट नोट्स सुद्धा मी तयार केलेली आहे परिपूर्ण आयोगाच्या धर्तीवर, आणि यामध्ये संदर्भ तुम्हाला मी सांगितलंच आधी, बरोबर. आणि ही बॅच तुमचा 100% स्कोर तिथे वाढवणार आहे. ओके, जर तुम्हाला खरंच यावेळेस मराठीमध्ये भरून भरून मार्क घ्यायचे असतील तर आजच प्ले स्टोअरला जाऊन आपलं किंवा युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली लिंक आहे लक्ष मराठी अकॅडमीची, ती त्यावरती क्लिक करा, ॲप डाउनलोड करा आणि बॅच आजच परचेस करा. त्याचा स्क्रीनशॉट मला पाठवा, तुम्हाला नोट्स पाठवतो. त्याच्यानंतर पुढे बघा, आता 2022ला विचारलेला प्रश्न वाक्यांच्या प्रकारावरती आहे. संयुक्त वाक्य, आता फक्त या स्टेटमेंटसाठी हा प्रश्न घेतला मी इथं की संयुक्त वाक्याचे 3 प्रकार आहेत. यस, आता बरेच विद्यार्थी अभ्यासतात की उभयनिय अव्ययामध्ये येणारे जे काही प्रधानत्व बोधक आहे त्यांनी जे काही वाक्य जोडलेलं असतं तर ते वाक्य जोडण्यासाठी ते अव्यय आलेली असतात, ते संयुक्त वाक्याचे प्रकार नाही, हे आधी क्लिअर केलं पाहिजे. म्हणजे बऱ्याचदा विद्यार्थी मला विचारतात की सर संयुक्त वाक्याचे प्रकार 4 आहेत, पण अजिबात नाही. आता TCS ने सुद्धा तो प्रश्न विचारलेला होता. संयुक्त वाक्याचे प्रकार 3च. सर्वात पहिला केवळ संयुक्त, दुसरा मिश्र संयुक्त, तिसरा केवळ मिश्र संयुक्त, हे 3च प्रकार आहे. ह्या 3 प्रकारांमध्ये संयुक्त वाक्य येताना आपल्याला दिसतं, समजलं का. म्हणून हा प्रश्न सुद्धा एक महत्त्वाचा वाटला मला. त्याच्यानंतर त्या ठिकाणी शब्दयोगी अव्ययांवरती विचारलेला प्रश्न होता. शब्दयोगी अव्यय म्हटल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट, शब्दयोगी अव्ययामध्ये काय करतो आपण, थोडं वेळ खाणारी प्रश्न आहेत, कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर पाहिजे या सर्व गोष्टींसाठी. शब्दयोगी अव्यय काय करतो आपण, शब्दयोगी अव्यय अभ्यासतो, त्याचे उपप्रकार अभ्यासतो आणि पुढे चालतो. पण आपल्याला त्या सविस्तर शब्दयोगी अव्ययांवरती प्रश्न विचारलाय. म्हणजे बघा, शब्दयोगी अव्ययांचा विभक्ती प्रत्ययांसारखा उपयोग होतो. ते बघा, विभक्ती प्रतिरूपक अव्यय जो चार्ट आहे आपल्याला अभ्यासताना आपण अभ्यासतो, तर त्यामध्ये त्या ठिकाणी तो प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. सर्व म्हणजे त्या स्वरूपाच्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. सांगण्याचा उद्देश फक्त एकच आहे की 3 पर्याय वाचून पुन्हा 4 उपपर्याय फक्त अशा पद्धतीने सराव असला पाहिजे. त्याच्यानंतर त्या ठिकाणी सामान्य रूपावरती सुद्धा प्रश्न वेगळ्या पद्धतीने म्हणजे काय, वेळ खाऊ प्रश्न इथे विचारलेला आपल्याला दिसतोय. त्याच्यानंतर पुढचं आपण लक्षात घेतलं तर शब्दयोगी अव्ययांवरती हा एक प्रश्न विचारलेला होता की पांथस्थ, समजलं का. पांथस्थ म्हणजे काय, तुम्हा सर्वांना त्याचा अर्थ समजणं, त्या स्वरूपाचा सराव होणं गरजेचं आहे. म्हणजे पांथस्थ झाडाखाली विसावा घेत होता, इथं झाडाखाली म्हटल्यानंतर लगेच आपण सांगितलं तर शब्दयोगी अव्यय आहे. पण मित्रांनो, इथं तसं काही आपल्याला दिसत नाही, बरोबर का. म्हणजे काही न दिसता तिथं पांथस्थ म्हटल्यानंतर तिथं 2 शब्दाचं एकत्रीकरण करण्यात आलेलं आहे, बरोबर. आणि त्या स्वरूपाने ती रचना करण्यात आलेली आहे. म्हणजे कशा पद्धतीने तुमचा तिथं मार्क कसाही त्या ठिकाणी जाईल यासाठी आयोग नेहमी त्या ठिकाणी आपल्याला नेहमी गोंधळात टाकण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत असते. पण आपला सराव जर त्या स्वरूपाचा असेल, फक्त प्रश्नाचं एक लेवल तुम्हाला किंवा कशा पद्धतीने आयोगाचा पॅटर्न हा बदलत चाललाय, एवढं फक्त मला या लेक्चरमधून तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. त्याच्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर हा एक नवीन प्रश्न त्या ठिकाणी आपण विचारलेला होता. याचा संदर्भ पण मी तुम्हाला सांगतो की डॉक्टर राजशेखर, समजलं का, त्या वैशिष्ट्यांमध्ये म्हणजे डॉक्टर राजशेखर हिरेमठ यांच्या पुस्तकातला हा जसा तसं स्टेटमेंट त्या ठिकाणी आलेला आहे. सामान्य नामाची जी काही वैशिष्ट्य आहे त्या सामान्य नामाच्या वैशिष्ट्यांमध्ये जसे तशी वैशिष्ट्य त्या ठिकाणी घेण्यात आली आहे, पर्यायी सुद्धा बदलवलेलं नाही. ओके, या सर्व गोष्टी आपल्या नोट्समध्ये आहे. बघा, समुदायवाचक पदार्थक नामांना सामान्य नाम असे म्हटले जाते. सामान्य नामे संख्येने मोजता येणारी असतात. हे स्टेटमेंट चुकीचं होतं आयोगाचं, कारण की सर्वात महत्त्वाची गोष्ट काय तिथं की सामान्य नामे बहुधा पाहिजे होतं, बरोबर. काय पाहिजे होतं, बहुधा, अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाहिजे होतं. बहुधा राहिलं असतं तिथं तर ते जे काही स्टेटमेंट होतं तर स्टेटमेंट त्या ठिकाणी बरोबर होतं, पण तिथं बहुधा नाहीये, म्हणून ते स्टेटमेंट आयोगाच्या दृष्टिकोनातून चुकीचं होतं. कारण की सामान्य नामाचे 2 प्रकार पडतात. एक तुम्हा सर्वांना माहिती आहे समूहवाचक आणि दुसरा पदार्थवाचक. पदार्थवाचक सामान्य नाम कधीही त्या ठिकाणी संख्येने मोजता येत नाही, ते परिमाणानंच मोजता येतं. पण त्या ठिकाणी बघा, पंचवटी हिमालय ही सामान्य नामे विशेष नामांसारखी वापरली जातात. मला बऱ्याच विद्यार्थ्यांनी आतापर्यंत प्रश्न विचारला, बरेच विद्यार्थी मला त्या ठिकाणी बोलले की सर हिमालय हे तर विशेष नाम आहे, पण तुमच्या माहितीसाठी सांगतो विशेष नामासारखा त्याचा वापर होतो. ती मूळचं पंचवटी आणि हिमालय सामान्य नाम आहे. हे का, या पुस्तकामध्ये आपल्याला ती वैशिष्ट्यांमध्ये त्या ठिकाणी सर्व गोष्टी क्लिअर करून दिलेल्या आहे. त्याचा वापर सुद्धा त्या ठिकाणी झालेला आहे. म्हणून त्या ठिकाणी
पर्याय क्रमांक 3 जो काही होता हा बरोबर होता, ए बरोबर होता. म्हणून अशा पद्धती ए आणि सी हे त्याचं योग्य उत्तर होतं. या कन्सेप्ट क्लिअर केली. इथं आपल्याला मार्क घ्यायचे, जिथे सर्वजण मार्क घेतात तिथं आपल्याला मार्क मिळणारच आहे, पण त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला मार्क घ्यायचे मित्रांनो. त्याकरिता हा अट्टा असा आहे माझा. त्याच्यानंतर 2023ला विचारलेला प्रश्न बघा, नामाच्या वैशिष्ट्यांवरती म्हणजे विशेषणाच्या वैशिष्ट्यांवरती विचारलेला प्रश्न आहे. ह्या सर्व गोष्टी क्लिअर केल्या पाहिजे. त्यानंतर पुढे बघा, मूळ नामाशी जन्मतः संबंध असलेला विकार. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आपल्याला या सर्व कन्सेप्ट प्रॉपर क्लिअर केल्या पाहिजे. कशा पद्धतीने वेगळ्या पद्धतीने प्रश्न इथे विचारलेला आहे. म्हणजे मूळ नामाशी प्रश्न हा शब्द जो काही आलेला आहे, मूळ नामाशी समजलं का, जन्मतः संबंध असलेला विकार कोणता आहे, की प्रत्येक वेळेस फक्त आणि फक्त नामच त्या ठिकाणी महत्वाचं असतं. समजलं का. आता इथं संख्या सुचविण्याचा गुण जो असतो तो म्हणजे वचन विकार असतो. नाम किंवा सर्वनाम याचा क्रियापदाशी असणारा संबंध ज्या विकाराने दर्शवला तो ती विभक्ती असते. समजलं का. पण इथं काय सांगितलंय, मूळ जन्मतः म्हणजे त्याच्यावरूनच ते ठरत असतं. मग तिथं महत्वाचा घटक येतो तो म्हणजे कोणता, नामाचा लिंग विकार. समजलं का, किंवा नामाचा लिंग विचार, की ते जन्मतः त्याच्यावरनं डिसाईड होत असतं. त्याबद्दल काही अडचण नाही. म्हणजे अशा पद्धतीची प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला आली. प्रश्न विचारण्याची पद्धत बदलते, टॉपिक तोच आहे, कंटेंट तेच आहे, घटक तोच आहे, फक्त प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारले. तर याकरता आपल्याला सोबत आयोग असणं महत्वाचं आहे. मी बऱ्याचदा सांगतो की आपला अतिशय जवळचा मित्र कोण असेल, जर कोणी तुम्हाला विचारलं तर एकच सांगा, आयोगाच्या क्वेश्चन पेपर. त्याच्याशिवाय आपल्याला जगवणारा त्याच आहे. समजलं का. आणि पोस्टवर बसवणारा त्याच आहे, पोस्टून बाजूला करणारा त्याच आहे. कारण की जोपर्यंत आपण आयोगाचा कल सोबत घेत नाही तोपर्यंत अवघड आहे मार्क मिळवणं. ओके. बघा आता हा प्रश्न विचारलेला होता, घनश्याम. समजलं का. आपल्याला माहिती आहे सर्वांना की तो कशा स्वरूपाने कशा पद्धतीमध्ये त्या ठिकाणी येतो. आता घनश्याम म्हटल्यानंतर बऱ्याच जणांनी अभ्यास केला आहे. आता इथं काय सांगितलं, मध्यम पदलोपी समाजा कोणत्या उपप्रकाराचं. तर घनासारखा श्याम म्हटल्यानंतर तुम्ही आतापर्यंत कर्मधारामध्ये अभ्यासलंय, जे आपण अभ्यासतोय ते बरोबर. पण त्याच्या पलीकडे जाऊन मी काय सांगतो तुम्हाला की थोर व्याकरणकार मोरो केशव दामले यांच्या पुस्तकामध्ये जशा तशा कन्सेप्ट दिलेल्या आहे. समजलं का. आता जसं मी प्रश्न विश्लेषित करून घेणार त्यामध्ये एक संदर्भ तुम्हाला त्या ठिकाणी देणार. म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला माहिती असणं गरजेचं. काय उपमान पूर्वपद आहे हे याचे उपप्रकार आहे. समजलं का. हे सर्वच्या सर्व याचे उपप्रकार आहे. मग ते कशा पद्धतीने कोणकोणती उदाहरणं त्याच्यामध्ये येतात माझ्या नोट्समध्ये त्या ठिकाणी ह्या सर्व गोष्टी मी घेतलेल्या आहेत. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, मी तुम्हाला सांगितलं ना की डॉक्टर राजशेखर हिरेमठ साहेबांच्या पुस्तकातनं त्या ठिकाणी हा प्रश्न जसा तसा विचारलाय प्रयोगावरती. समजलं का. मग आता बघा हे जे काही आता समजा 3-4 प्रश्न 2023ला वेगळ्या पद्धतीने विचारले गेलेत बरोबर. अजून त्या ठिकाणी तुमच्या कन्सेप्ट क्लिअर नसेल, अजून ते 3-4 गेले म्हणजे 8-9 मार्क तुमचे गेले. तुम्ही 40 पर्यंत पोहोचताय. तुम्हाला जर त्या ठिकाणी 45+ पोहोचायचं आहे तर मी तुम्हाला जे काही सांगतो आहे की परिपूर्ण आयोग सोबत ठेवा. आणि त्याच्यानंतर जर तुम्हाला खरंच मार्क मिळवायचे असतील तर बॅच जॉईन करा. ओके. जर तुम्हाला खरंच लेक्चर बघितल्यानंतर तुम्हाला खरंच वाटत आहे की नाही आपल्याला या बॅचमधनं खूप चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे तर तुम्ही त्या ठिकाणी बॅच जॉईन करू शकतात बरोबर. परिपूर्ण तुम्हाला एप्रिलपर्यंत पूर्ण न्याय देण्याचं काम माझं असेल आणि वैयक्तिक मार्गदर्शन सुद्धा मी तुमचं करेल, तुम्हाला त्या ठिकाणी करेल. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट की 45+ पर्यंत आपण कशा पद्धतीने पोहोचू हे आपलं टार्गेट असणार आहे. मी काही लाईव्ह लेक्चर सुद्धा घेणार आहे, काही रिव्हिजन सेशन सुद्धा घेणार आहे. बस 100% त्या ठिकाणी तुम्हाला मार्क मिळतील म्हणजे मिळतील. ओके. फक्त या लेक्चरचा पर्पज एकच होता की व्याकरण कशा पद्धतीने बदलत चाललाय हे फक्त मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं. परत पुढचं लेक्चर त्या ठिकाणी शब्दसंग्रहाचं घेऊन येणार की शब्दसंग्रह कशा पद्धतीने कोणकोणत्या शब्दसंग्रहावरती आतापर्यंत भर दिला पाहिजे आणि कशा पद्धतीने आपली रणनीती असली पाहिजे. जसं व्याकरणाच्या संदर्भात मी बोललो, फक्त एक ओव्हरलूक 15-20 मिनिटाचं लेक्चर मी त्या ठिकाणी घेतलं. त्याच्यानंतरचं लेक्चर आता शब्दसंग्रहाचं मी घेणार. इथे मी आता थांबतोय. भेटूया पुढच्या लेक्चरला. सर्वांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.